नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र खामगाव, जानेफळ, कवळा आणि उदयनगर शेतकरी बंधूंनो, आज तारीख आहे 11 मार्च 2026. शेतकरी बंधूंनो, आपण कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान या विषयावर हा व्हिडिओ बनवत आहेत. आपण याचे 7 व्हिडिओ बनवणार आहे. यामध्ये आज शॉर्टकट मध्ये बघूया आपण. कोथिंबीर ही उन्हाळ्यात लागवड करतात, तर कोणी ग्रीन गोल्ड कंपनीची घेते, कोणी काष्टी आहेत, कोणी अशोका कंपनीची घेते, तर कोणी गौरी धनिया पेरतो. तर शेतकरी बंधूंनो, कंपनी कुठलीही असो, त्या पॉकेटवर सरळ सरळ दिलेलं असावं रिकमेंडेड फॉर समर सीजन, म्हणजे उन्हाळी लागवडीसाठी ती योग्य असावी. कारण का होते, पावसाळ्यातली वेगळी, हिवाळ्यातली वेगळी राहते, तशी समर मध्ये सुद्धा वेगळी व्हेरायटी राहते. त्या पॉकेटवर, त्या पाऊचवर लिहिलेलं असावं रिकमेंडेड फॉर समर सीजन. कारण का, कारण उन्हाळ्यात तापमान ज्या वेळेस 40 अंश सेल्सिअसच्या वर जाते, त्यावेळेस कोथिंबीर ही पिवळी पडायला लागते. पिवळी पडल्यानंतर तिची फरदड होत नाही, वाढ होत नाही, त्यानंतर तिची क्वालिटी होत नाही, मार्केटमध्ये भाव येत नाही आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं नुकसान होते. आणि जर मागचा स्टॉक असेल तोच काढण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्याचं नुकसान होते. म्हणून शेतकरी बंधूंनो, रिकमेंडेड फॉर समर सीजन असं त्याच्यावर लिहिलेलं असावं. हा एक मुद्दा झाला. दुसरा विषय असा आहे की कोथिंबीर बियाणे हे शक्यतोवर एकरी 40 किलो एवढे पेरावे म्हणतो मी. तुम्ही ब्रॉडकास्टिंग म्हणजे हे बियाणे तुम्ही फेकू नका. फेकल्यापेक्षा पेरणं महत्वाचं आहे. जर बियाणे आपण पेरले तर जेव्हा आपण त्याचं हार्वेस्टिंग करणार, त्याला उपटणार, त्याच्या जुड्या बनवणार, त्यावेळेस ते उपटायला 1 तासानं सोपं जाते, सारखं जाते, वाढ व्यवस्थित होते, ब्रँचिंग व्यवस्थित होते. म्हणून बियाणं फेकू नका, बियाणं पेराच. शक्यतोवर पहिले ओलावा करा शेतात, पहिले पाणी द्या, जमीन ओली करा, त्याच्यानंतर बियाणं पेरावे. म्हणजे सारख्या प्रमाणात पडते, सारखं निघते. बियाणं हे 3 ते 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल नसावे. 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पडल्यास बियाणं निघणार नाही. म्हणून बियाणं 3-4 सेंटीमीटरच असावे खोलीमध्ये, जास्त खोल नसावे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, हे महत्वाचे विषय. आणि शक्यतोवर तुम्ही कोथिंबीर बियाण्याला निघूस तर पहिले स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर चालेल, पण निघल्यानंतर त्याला पाट पाणीच द्या. पाट पाणी हे फार महत्वाचे आहे कोथिंबीर बियाण्यासाठी. कारण पाट पाण्याने त्याला व्यवस्थित पाणी सुद्धा मिळते. आणि रेग्युलर स्प्रिंकलरचे पाणी जर दिले तर जास्त प्रमाणात काय होत असते की त्या पानावर पाण्याचं ड्रॉपलेट्स पडतात, म्हणून त्याच्यावर डाग सुद्धा पडत असतात. म्हणून पाट पाण्याचा सांबार कोथिंबीर हा चांगला येतो. रेन पाईपची व्यवस्था असेल तरी शक्यतोवर टाळावे, कोथिंबीर सडण्याचं प्रमाण जास्त वाढते. तर हे आपण महत्वाचे मुद्दे पाहिले, बियाणं पेरणीची पद्धत. आणि त्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचे मुद्दे जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊया. तरी तुम्हाला काही कोथिंबीर संदर्भात मार्गदर्शन जर लागलं तर माझा मोबाईल नंबर आहे 9011861173. हा झाला आपला पहिला व्हिडिओ. असे आपण 7 व्हिडिओ बनवणार, पेरणीपासून तर ते पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत मार्गदर्शन राहणार. एवढंच काय, तर आपण तुम्ही 1 एकर, 2 एकर, 3 एकर असेल तर आपण त्याचं जे व्यापारी आहेत ते व्यापारी सुद्धा तुमच्या शेतात पाठवू, त्या म्हणजे हार्वेस्टिंग साठी मदत, विक्रीसाठी पण मदत राहील. आपला लोगोच आहे, पीक पेरणीपासून ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.